नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या ही जी बातमी आहे ती सर्वश्रुत आहे. सर्वांनाच ही कळलेली आहे की आत्महत्या काय आहे. परंतु आपण आज जो आहे ते ठाणे ग्रामीण या भागामधील पडघा या शहरामध्ये आपण पाहू शकता की ही पाटील कुटुंब आहेत. हे भरत पाटील आहेत. यांनी एका मुंबईमधील प्रायव्हेट कंपनी बँकेमधून कर्ज घेतलं होतं. हे एक शेतकरी आहेत. त्यांनी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज काही काळासाठी थकीत होतं. त्यामुळे प्रायव्हेट कंपनीने यांच्या कुटुंबाला हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये यांचे जे मोठे बंधू आहेत, छोटे बंधू आहेत, सतीश पाटील यांचं दुःखद निधन झालंय. आपण जाणून घेऊया हा जो संपूर्ण प्रकार काय आहे त्यांच्याकडनं. भरत पाटील, आपण सांगू शकता काय झालेलं? साहेब, प्रायव्हेट फायनान्सकडनं मी लोन घेतला होता. लोन घेतलं असताना त्यांनी आपल्याला अमाऊंट कमी दिली. वारंवार मी त्यांच्याकडं मागणी करत असताना त्यांनी आपल्याला ती राहिलेली अमाऊंट मला काय दिली नाही. लॉकडाऊन पिरियडमध्ये मला 3 वर्ष माझा हॉटेल बंद राहिला. तर हॉटेल बंद राहिल्या कारणाने मी त्यांचे वेळवले तरी पण हप्तेसुद्धा भरल्यानंतर मी त्यांची माझी अमाऊंट मागितली तर ती अमाऊंट मला त्या लोकांनी दिली नाही. मग दिले नसल्या कारणाने परत ते हप्ते मागे पुढे झाले. तर त्यांनी घरी येऊन माझ्या पूर्ण परिवाराला नाहक त्रास दिला. त्या त्रासामुळे माझा छोटा भाऊ आहे, त्यालाही त्याचं लग्न करायचं होतं. त्या लग्नानिमित्तानुसार पाहुणे वगैरे घरी येऊन गेले. त्याच प्लेटमध्ये ते बँकवाले सतीश कानिटकर हे बँकेची माणसं जी काय होती ती आली होती. त्याच्यानंतर त्या लोकांनी बोलले की मी तुझं घर आणि सगळं हॉटेल वगैरे सगळं जप्त करेन, तुमची विकीनी माझी प्रॉपर्टी असं आहे तसं हे बोलून त्याला मानसिक संतुलन त्याचं बिघडून टाकलं. असे रोज त्याला ते टॉर्चर करत होतो. हॉटेलच्या काउंटरवर बसत होता. तर रोज टॉर्चर करता ह्या लोकांनी त्याला 7 तारखेला डिसेंबर 7/12/2022 रोजी हे लोक आले आणि त्यांनी 8 तारखेला आपलं स्वतःचं सुसाईड केलं. तुमचं म्हणणं आहे की त्यांनी आत्महत्या केली आहे. हो सर. त्याबद्दल काय सांगाल? आत्महत्या बँकेच्या त्रासामुळे साहेब त्यांनी केले. आणि किती लोन घेतलेलं तुम्ही? मी 1,20,00,000 लोन घेतलं होतं, पण त्यांनी मला 1,03,00,000 दिले, 17,00,000 मला दिलेच नाही. आणि पोलीस दप्तरी काय गुन्हा नोंद आहे का? काय किती वर्ष झाली या घटनेला? पोलीस दप्तरी गुन्हा नोंद म्हणजे साहेब आपण ॲप्लिकेशन पोलीस दप्तरी केले होते. त्याबाबत पोलिसांनी आतापर्यंत कुठल्याही गोष्टीची भूमिका निवडलेली नाही आहे. तुमची काय अपेक्षा आहे यानंतर? माझी अशी अपेक्षा आहे की त्यांच्या फायनान्स कंपनीवर गुन्हा नोंदवावा. फायनान्स कंपनी जी माणसं ठेवली त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. आपण जाणून घेऊया. त्यांचे आई वडील आहेत. काय बोलू शकता तुम्ही याबाबत? तुमचा मुलगा दुःखद निधन झालेलं आहे. 7 तारखेला ते लोक आले होते, गँगवाले आले होते. त्याने त्याला धमकी दिली होती. मी भिवंडीवरून आलो होतो. मी गाडी इथे लावले, सामान उतरायला सांगितलं माणसांना. तर मला करतो हे बोलतो इकडे ये. तर बोलले मला पाणी पिवते, मला गरम पाणी लागतं. मी वरती पाणी प्यायला चाललो होतो, मला जाऊन दिला नाही पाणी प्यायला त्यांनी, त्या माणसाने. म्हणजे त्याचं पण नाव सतीशच आहे. तर ते माणसाने मला तिथे थांबून ठेवलं. मला बोलतो का पाणी प्यायला जायचं आणि माझी बात ऐकून घे. तर मला सांगतो तर मी बोलतो आता जप्त करणार आहे, इथं लॉक लावणार आहे. त्याची मला मी आलेला आहे या ठिकाणी, तुम्ही पैसे भरत नाही त्याचे मी लॉक करणार आहे मनुष्याने. तुमचा मुलाचं दुःखद निधन झालंय. तुम्ही न्यायाची अपेक्षा कोणाकडनं करता? मुख्यमंत्री, पोलिसाकडे केले होते. आता यो मुलगा बघणार आहे ना. आता मी तर गेले नाही कोणीच, मी खोटं बोलत नाही. या मुलगा जात होता, मग त्याही काही घेतलेलंच नाही काय कुठला काही. आपल्या सोबत आहेत या ठाणे शहरातील समाजसेवक श्री संगम डोंगरे साहेब आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय तुम्ही सांगाल या बाबतीत. नमस्कार. आज भरत पाटील यांनी 1,20,00,000चं लोन बँकेने सँक्शन केलेलं आहे. पण बँकेने त्यांना 1,03,00,000च दिलेले आहेत. म्हणजे 17 लाख त्यांना तफावत दिली नाही आहे. भरत पाटील यांनी हॉटेल चालू केलं होतं. हॉटेल चालू करता ही जागेवर त्यांनी एक प्लेन काढले कारण यांचे जे 17 लाख जे बाकी होते ते आले असते. तर भरत पाटील त्यांनी जे वेअरहाऊसिंग मांडलं असं आणि त्या वेअरहाऊसिंगचे पैसे हे भाड्याच्या म्हणजे वेअरहाऊसचं भाडं आलं असं आणि ते त्यांनी EMI भरला असं त्याची संकल्पना असं प्लॅनिंग होतं. पण सर्वात पहिला अगोदर बँकेने जे लोन सँक्शन झालं आहे ते द्यायला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1 आहे. मुद्दा क्रमांक 2 आहे की तुम्ही जेव्हा लोन घेता तुम्ही त्यांना हॅरेसमेंट करू शकत नाही, मानसिक संतुलन बिघडू शकत नाही आणि लज्जास्पद वागून देऊ शकत नाही. तर ह्या प्रकरणामध्ये अशी बाब निदर्शनास आलेली आहे की सदर बँकेने तसेच काही जे एजंट आहेत, जे रिकव्हरी एजंट आहेत आणि ह्या रिकव्हरी एजंटचा हा धुमाकूळ चालू आहे. नागरिकांना हॅरेसमेंट करायचं आहे आणि दादागिरी करून जागा कब्जा करायच्या आणि ह्या रिकव्हरी एजंटला ह्या ज्या जागा कब्जा केल्यानंतर त्यांना ते कमिशन मिळतं आणि ते कमिशन पोटी ते लोकांना हॅरेसमेंट करत आहे
मानसिक टॉर्चर करत आहे आणि त्यांना आत्महत्या प्रवृत्त करत आहे. तर मला असं म्हणायचं आहे, हे जे रिकव्हरी एजंट जे आहेत यांनी सध्याचा जो काय भावाचं नाव द्या, सतीश पाटील म्हणून याचा लहान भाऊ आहे, तर लोन भरत पाटीलने घेतलेलं आहे. तर याच्या लहान भावाला त्यांना टॉर्चर करायचा काय अधिकार नाही. आरबीआयचा नियम काय म्हणतो, मी लोन घेतलंय तर मी भरणार. पण नियमाप्रमाणे ही प्रोसोबेट कॅपिटल जी कंपनी जी आहे, फायनान्स कंपनी आहे, या नियम अटी कुठल्या पाळत नाहीये आणि हे गुंडांच्या जोरावर ही जागा ॲक्वायर करत आहे आणि नागरिकांना नाहक त्यांना फसवतात. आता ह्या आजोबाचं वय माझ्या माहिती अंदाजे 70-75 असं मी अंदाज घेतोय. ह्या वयात त्यांनी बाहेर जायचं का? तुमचं लोन जे आहे तो तुम्ही बँकेला मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे एखाद लोन दिलं, तुम्ही ऑलरेडी लोन तुम्ही 1,20,000 तुम्ही 1,20,000 दिलं का? नाही. बँकेने दोषी आहे ना. आता मी काऊन त्याची सायकल बिघाडायचं कारणीभूत बँक आहे ना. समजा मी एखादी वस्तू घेतोय, मी एखादं प्रपोजल घेतोय, मराठी माणसा एवढे पैसे नसतात हो. मराठी माणसा एवढे पैसे नाही. मराठी माणूस हा बँकेवर डिपेंड आहे आणि मराठी माणसं वाटतं की मी एखादा व्यवसाय करावा आणि त्या व्यवसायापोटी त्यांनी ते बिचारे कर्ज घेतलं आणि आज हा भाग आहे हा टोटल वेअरहाऊसिंग आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे ह्या जागेची किंमत 3-4 करोड नक्की असेल हो. आणि ह्या मराठी माणूस एकदा व्यवसाय करतोय तर बँकेने जे आहे ही जी फायनान्स कंपनी आहे त्यांनी त्यांचं जे लोन सँक्शन झालं होतं 1,20,00,000 त्यांनी 1 करोड द्यायला पाहिजे होतं ना. 1 करोड दिलं असतं, समजा यांना लोन मिळालं असतं तर यांनी त्यांचं काम केलं असतं, बँकेचे हप्ते व्यवस्थित भरले असते ना. मग सर्वात दोषी कोण आहे? ही जी फायनान्स कंपनी आहे. आणि या फायनान्स कंपनीच्या चुकीमुळे एक नाहक ह्या महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य एक मुलगा गेलेला आहे आणि हा महाराष्ट्राचा प्रत्येक जो भविष्य आहे त्या भविष्याला ह्या फायनान्स कंपनी कुठेतरी त्यांना टाच आणतंय आणि हे धमकवत आहेत. ही धमकवण्याची भाषा जी आहे ना, इथे ह्या फायनान्स कंपनी जे आहेत, हे रिकव्हरी एजंट आहेत ना, यांची दादागिरी आहेत. हेच आम्हाला समाजामध्ये आणायचं आहे. या संदर्भात आम्ही माननीय जे इथले जे निरीक्षक आहेत, पडगा पोलीस स्टेशनला तुम्ही गेलेला होतात संपूर्ण कुटुंबासहित. पडगा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? ठाकूर साहेब आम्हाला म्हणाले की आम्ही याची योग्य चौकशी करू आणि कारवाई करू. पण मुद्दा मुळाचा राहून गेला. 2 वर्ष झाले आत्महत्याला. 2-2.5 वर्ष झाल्यानंतर तुम्ही अजून गुन्हा नोंद करत नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे ना. पोलिसांचं काम काय आहे? एखादा आत्महत्या होते तर गुन्हा नोंद करणं का काम आहे? मग तपासचा भाग गुन्हा म्हणजे त्यांनी समजा एखादी गुन्हा केला की नाही हा भाग पलीकडचा. पण आत्महत्या प्रवृत्त केल्याने आत्महत्या केली, केवढा मोठा हे गुन्हा आहे. त्या गुन्हा नोंद न केल्यामुळे आम्ही स्वामी साहेब जे आहेत SP त्यांना आम्ही भेटलो. त्यानंतर आम्ही ठाकूर साहेब ते म्हणाले योग्य ती चौकशी करून आम्ही या संदर्भात गुन्हा नोंदवू. गुन्हा नोंद नाही केला तर हा संगम डोंगरे या पडग्या पोलीस स्टेशनच्या बाहेर ह्या गरीब शेतकरी कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा संगम डोंगरे तत्पर असणार आणि ह्या गरीब माता भगिनींना यांना न्याय मी दिल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहिलं की मोठ्या भावाने कर्ज घेतलं, परंतु बँकेचे हप्ते फेडले नाही. त्यामुळे बँकेच्या रिकव्हरी अधिकाऱ्यांनी यांच्या लहान भावाला हॅरेसमेंट केली, यांच्या कुटुंबाला हॅरेसमेंट केली. त्यामध्ये ह्यांच्या लहान भावाचं निधन झालं. या कुटुंबाला न्याय कधी मिळणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही हा प्रश्न टाकत आहोत की महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांची आत्महत्या कधी थांबणार? मी महा 83 डेली न्यूजसाठी समीर मार्कंडे, पडगा. धन्यवाद.